माननीय सभापतीजी, एका अत्यंत संवेदनशील विषयाला मी या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींची कार्यशाळा, त्याचप्रमाणे मुलामुलींची शाळा ही नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी 38 विद्यार्थी आहे जे मतिमंद आहे। भगवंतांनी तुम्हाला आम्हाला सर्व दिलं आहे। या ठिकाणच्या मुलांना काहीच नाही अशा पद्धतीची ही सर्व मुलं आहे। या ठिकाणी 26 कर्मचारी आहे, परंतु संस्थाचालक इमारत जी आहे ती अत्यंत भीषण इमारत आहे। त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था अत्यंत वाईट आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना वाईट पद्धतीने शाळेचं भले नाव मातोश्री असेल तरी आई बहिणींच्या शिव्या द्यायचं, त्याचं ऑडिओ रेकॉर्डसुद्धा त्या ठिकाणी आहे। याशिवाय एक 8 दिवसापूर्वी त्या संस्थाचालकांनी स्वतःची बंदूक काढून त्या ठिकाणी ठेवली आणि कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना त्यांनी धमकावलं की बाबा माझ्याजवळ बंदूक आहे, तुम्ही जर माझी कंप्लेंट कराल तर तुमच्यावरती मी या पद्धतीने याचा वापर करील। हे सर्व असताना दुर्दैव असं आहे की नागपूरच्या झेडपी सीईओनी त्याचा स्वयंमूल्यांकनाचा अहवाल पहिल्यांदा 17 फरवरीला केला। त्यामध्ये त्याला 80% गुण दिले आणि 3 महिन्यानंतर ज्या वेळेला मी तक्रारी केल्या त्यानंतर स्वयंमूल्यांकनाचा दुसरा अहवाल 3ऱ्याच महिन्यात दिला। त्याच्या 100 पैकी 23 गुण त्याला देण्यात आले। आता या ठिकाणी इतकी भीषण परिस्थिती आहे की मी स्वतः 30 जूनला सन्माननीय दिव्यांग आयुक्त यांना फोन केला। माझा नंबर नसल्यामुळे त्यांनी माझा फोन उचलला आणि त्याच्यानंतर सभागृह चालू असताना मी सेव नसल्यामुळे उचलला आणि त्यानंतर मी 30 तारखेपासून रोज सभागृह चालू असताना त्यांना म्हणतोय की या शाळेतील शिक्षक किंवा कर्मचारी आत्महत्या करतील, साहेब लक्ष घाला, साहेब लक्ष घाला, परंतु ते लक्ष घालायला तयार नाही। 6 वेळा हिअरिंगची डेट दिली, परंतु हे दिव्यांग आयुक्त त्याकडे लक्ष देखील द्यायला तयार नाही। हे कोणीतरी पुरी म्हणून आहे, प्रवीण पुरी म्हणून आहे, यांचा ॲटिट्यूड इतका भयानक आहे की या शाळेतलं कोणी ना कोणी केव्हा ना केव्हा निश्चितपणे कोणी सुसाईड करेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे। मी माननीय सभापतीजी आपल्यामार्फत मी 4 प्रश्न तुम्ही प्रिसाईज विचारू इच्छितो की या मतिमंद शाळेवर 3 वर्षांकरता आपण प्रशासक बसवणार आहोत का? त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झेडपीचे नागपूरचे यांनी जी गडबड केलेली आहे की एकदा अहवालामध्ये गडबड 3ऱ्या महिन्यात त्यांच्यावरती ज्या गुणांची तफावत आहे त्याच्यावरती काही कारवाई आपण करणार आहे का? संस्थाचालकांनी अत्यंत उद्दामपणे कर्मचारी आणि शिक्षकांना दाखवलेला बंदुकीचा जो धाक आहे त्याच्यामुळे यांचा बंदुकीचा परवाना रद्द करून त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र शासन देणार का? आणि अत्यंत संवेदनशील विषयाला असंवेदनतेने हाताळणाऱ्या दिव्यांग आयुक्तांवर सरकार कार्यवाही करणार का? माननीय मंत्री महोदय बसून बोलू नका, सतीचं मान बसा। मंत्री महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य जोशी साहेबांनी उत्तर दिल्यानंतर तुमचे प्रश्न राहणारच नाहीत। मंत्री महोदय बोलतायत। जोशी साहेबांनी जे आज प्रश्न मांडला हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। त्यांनी मला अधिवेशन काळामध्ये पण या विषयावर मला सूचित केलं होतं आणि त्या हिशोबाने 8 तारखेला आम्ही त्याची हिअरिंग घ्यायला लावली होती आयुक्ताला आणि त्या हिअरिंग घेतल्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी जे त्याच्यावर प्रशासक नेमणार का तर आम्ही आजच म्हणजे काल ती फाईल आमच्याकडे आली। लक्षवेधी तर रात्री लागली पण आम्ही रात्रीच त्याच्यावर सही केली होती आणि तिकडे प्रशासक ऑलरेडी नेमला आहे। आम्ही तिकडे एक मिनिट ऐकून घ्या, पूर्ण उत्तर होऊन जाऊ द्या। कसं आहे, उत्तर पूर्ण होऊ द्या तुमच्या प्रत्येक ह्याला। ऑलरेडी आपण GR काढून आज तिकडे 6 महिन्याकरता प्रशासक नेमलेला आहे। त्यांची मागणी आहे 3 महिन्याकरता पण 3 वर्षाकरता। तर मी आपल्याला सांगतो कसं आहे, आपल्याला एक जर आपण असा डायरेक्ट नेमला तर त्याच्यात त्या चालकाला कोर्टात जाऊन स्टे मिळेल। आपल्याला 6 महिन्यात एकदा हिअरिंग घेऊन दोन्ही यांना बोलवून
त्याच्यामध्ये हे करावं लागेल आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात नाही झालं तर आपण नक्कीच 3 वर्षाकरता जी मागणी सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे ते नक्कीच करू. दुसरा विषय त्यांनी मांडला तो आहे की जिल्हा परिषद सीओने पहिल्यांदा रिपोर्ट एक दिला, दुसरा दिला, हे नक्कीच तपासून, कारण की जिल्हा परिषद सीओवर कारवाई करायची असेल त्याला मला ते पॉवर्स नाही आहेत, पण नक्कीच त्यांच्यावर आपण कारवाई करण्याचा शासनाकडे रिकमेंडेशन त्यांचा पूर्ण अहवाल करून आपण शासनाकडे मांडू. तिसरा विषय आपण जो मांडला तो आहे की जे बंदूक दाखवली तर ते आता प्रशासकनं नेमला आहे, त्याला आपण तपासणी करून जर त्या म्हणजे संस्था चालकांनी केला असेल तर त्याच्यावर FIR त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा तो शस्त्र परवाना रद्द करण्याची आपण मागणी करू. हा त्यात काही विषय नाही. म्हणजे असं जर कोणी करत असेल, कारण की हा दिव्यांगांचा प्रश्न आहे आणि दिव्यांगांच्या शाळेमध्ये जर असं प्रकरण होत असेल ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट नक्कीच, कारण की ही बंदूक काढल्याची गोष्ट आत्ताच मला सांगण्यात आली आहे, पण असं जर केलं असेल तर नक्कीच त्याच्यावर कडक कारवाई त्या संस्था चालकावर करण्याचा आम्ही करू आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर त्यांचा शस्त्र परवाना पण रद्द करण्याची मागणी करू. आणि एक चौथी मागणी आपण केली ती आयुक्तांच्या बद्दल अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारींचा आम्ही पूर्णपणे विचार करून मान्य सस्पेंड मी नाही करू शकत, थोडंसं सरकारकडे मांडीन ना तर तेच त्याला ताबडतोब त्या ठिकाणी आपण दुसऱ्याला जबाबदारी देऊन आणि मान्य मुख्यमंत्री अहो एक मिनिट ऐका ना तुम्ही यार, माझं ऐकायच्या अगोदर माझं बोलू द्या ना. 6 वेळेला फोन केला, जर सन्माननीय आमदार त्यांना एवढा विश्वास की आमदार आहेत तर माहित नाही म्हणून फोन घेतला, आमदार असता तर घेतला नसता. अशी अवहेलना जर आमदारांची होणार असेल, 6 वेळा तर संदीप जोशी बोलतायत त्या